कोणताही सल्ला ऐकण्याआधी कोणी तुम्हाला आयुष्य कसं जगायचं, काय बनायचं, काय साध्य करायचं हे सांगण्याआधीच जग तुमच्याबद्दल एक शार्त न बोललेली समजूत करून टाकतं. ती समजूत अशी की तुम्ही इथे मुख्यतः वापरण्यासाठी आहात, निर्माण करण्यासाठी नाही. जुळवून घेण्यासाठी, फिट बसण्यासाठी, आधीच तयार असलेल्या पर्यायांमधून निवड करण्यासाठी. बहुतेक लोकांना ही समजूत जाणवतही नाही, कारण ती दिसत नाही, ती हवेत मिसळलेली असते. तुम्ही अशा जगात जन्माला येता जिथे सर्वत्र सिस्टम्स आहेत, नियम आहेत, प्रॉडक्ट्स आहेत, संस्था आहेत, आणि हळूहळू तुम्हाला शिकवलं जातं की हे सगळं कायमचं आहे, की गोष्टी अशाच चालतात, की या गोष्टी कोणीतरी तुमच्यापेक्षा जास्त हुशार, जास्त महत्त्वाच्या लोकांनी बनवल्या आहेत आणि तुमचं काम फक्त त्यात मार्ग काढणं आहे. मेक समथिंग वंडरफुल ही पुस्तकं हीच समजूत मोडून काढण्यासाठी आहे, हळूच नाही, पूर्णपणे. स्टीव्ह जॉब्स या पुस्तकात वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या संदर्भात, वेगवेगळ्या स्वरूपात एकच सत्य पुन्हा पुन्हा सांगतो, आणि ते सत्य असं आहे: तुमच्या आजूबाजूला जे काही आहे ते कुणीतरी बनवलं आहे, आणि तो कुणीही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ नव्हता. तो जास्त हुशार नव्हता, तो काही खास नव्हता. फरक इतकाच होता की त्यांनी हे मान्य केलं होतं की तो जगाला हात लावू शकतो आणि बदलू शकतो. आणि ज्या दिवशी ही गोष्ट फक्त डोक्यात नाही तर आत खोलवर हाडांपर्यंत पोचते, त्या दिवशी तुम्ही जगाकडे पुन्हा कधीच त्याच नजरेने पाहू शकत नाही. जग घट्ट वाटणं थांबवतं, ते एडिटेबल वाटायला लागतं. हे पुस्तक ही गोष्ट मोटिवेशनल स्लोगनसारखी मांडत नाही, ते तिला जबाबदारी म्हणून मांडतं. कारण ज्या क्षणी तुम्हाला कळतं की जग बदलता येऊ शकतं, त्याच क्षणी निष्क्रिय राहण्याचं कारण संपतं. मग तुम्ही असं म्हणू शकत नाही की असं चालतं, तुम्ही असं म्हणू शकत नाही की हे माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. जॉब्स याला एक प्रकारची जागृती म्हणतो. जणू तुम्ही सिम्युलेशनच्या बाहेर आला आहात. तुम्हाला दिसतं की नियम कोणीतरी लिहिले आहेत, तुम्हाला दिसतं की टूल्स काही गृहीतकांवर डिझाईन केलेली आहेत, आणि तुम्हाला हेही कळतं की बहुतेक मर्यादा या वारशाने मिळालेल्या असतात, अपरिहार्य नसतात. आणि मग प्रश्न बदलतो. आता प्रश्न असा राहत नाही की मी आयुष्यात काय करू, तो असा बनतो: मी काय बदलण्याची जबाबदारी घ्यायला तयार आहे. या पुस्तकातील सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ते बुद्धिमत्तेला फारसं महत्त्व देत नाही. जॉब्सच्या आजूबाजूला अत्यंत हुशार इंजिनियर्स, प्रोग्रॅमर्स, ॲनिमेटर्स असतात, पण बुद्धिमत्ता कधीच निर्णायक ठरत नाही. खरं अंतर निर्माण करते ती टेस्ट. टेस्ट म्हणजे काय? एखादी गोष्ट चांगली आहे हे तुम्हाला समजतं जरी तुम्ही सांगू शकत नसाल का. क्वालिटी ओळखण्याची क्षमता जरी ती तयार करता येत नसली तरी. जॉब्स स्पष्ट सांगतो, टेस्ट जन्मजात नसते, ती विकसित केली जाते. उत्तम काम पाहून, उत्तम डिझाईनच्या सहवासात राहून, आणि मीडियोकर गोष्टींची तडजोड न करता. इथेच कॅलिग्राफी क्लासची गोष्ट येते, आणि ती फक्त एक गोड आठवण नाही, ती या संपूर्ण पुस्तकाची मूळ कल्पना आहे. जॉब्स कॉलेज सोडतो, कोणताही प्लॅन नाही, कोणताही रोडमॅप नाही, आणि सहज म्हणून कॅलिग्राफी क्लासमध्ये बसतो, जिथे तो प्रपोर्शन, स्पेसिंग, सेरिफ आणि सॅन्स सेरिफ फॉन्ट्स शिकतो. त्यावेळी त्याचा काही उपयोग नव्हता, करिअरला काहीही फायदा नव्हता, ती फक्त सुंदर होती. वर्षानंतर जेव्हा मॅकिंटॉश बनत होता तेव्हा हीच सुंदरता परत आली. फीचर म्हणून नाही, रिक्वायरमेंट म्हणून नाही, टेस्ट म्हणून. आणि कारण डिसिजन घेणाऱ्या जागेवर बसलेला माणूस टेस्टची काळजी घेत होता, टायपोग्राफी पर्सनल कम्प्युटिंगचा भाग बनलं. एक एस्थेटिक निर्णय ज्याने अब्जावधी लोकांचं वाचणं लिहिणं बदलून टाकलं. हे पुस्तक एक अस्वस्थ करणारी गोष्ट सांगतं. बहुतेक मीडियोकर काम आळशीपणामुळे होत नाही, तर लोकांना चांगलं काय आहे हेच माहीत नसतं म्हणून होतं. त्यांची नजर ट्रेंड नसते, त्यांचे स्टँडर्ड्स कमी असतात. एकदा स्टँडर्ड्स वाढले की मीडियोक्रिटी सहन होत नाही, ती बोचायला लागते. म्हणूनच फोकसबद्दल हे पुस्तक इतकं कठोर आहे. फोकस म्हणजे प्रोडक्टिव्हिटी हॅक्स नाहीत, टाइम मॅनेजमेंट नाही. फोकस म्हणजे जवळजवळ सगळ्यालाच नाही म्हणणं. 1997 मध्ये जॉब्स ॲपलमध्ये परततो तेव्हा कंपनी गोंधळात अडकलेली असते. खूप प्रॉडक्ट्स, खूप व्हेरिएशन्स, खूप कॉम्प्रोमाइजेस. जॉब्स हे ऑप्टिमाइज कसं करायचं याचा विचार करत नाही, ते काढून टाकतो. संपूर्ण प्रॉडक्ट लाईन्स बंद होतात, लोक चिडतात, इंजिनियर्स अपमानित वाटून घेतात, पण क्लॅरिटी परत येते, एनर्जी परत येते. ॲपल पुन्हा श्वास घ्यायला लागतं. हे पुस्तक दाखवतं की फोकस ही लक्झरी नाही, ती सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी आहे. प्रत्येक हो किमतीवर येतं, प्रत्येक एक्स्ट्रा फीचर काहीतरी कमकुवत करतं. ग्रेटनेस गर्दीत टिकत नाही. पुस्तक एक अजून कठोर सत्य दाखवतं.
पोटेन्शियलला काही किंमत नसते. जॉब्सला ऑलमोस्टमध्ये इंटरेस्ट नव्हता. नेक्स्ट याचं उत्तम उदाहरण आहे. ब्रिलियंट आयडियाज, रेव्होल्युशनरी कॉन्सेप्ट्स, पण खूप महाग, खूप उशिरा, रियालिटीपासून तुटलेलं. पिक्सार जिंकलं कारण त्यांचे आयडियाज चांगले होते म्हणून नाही, तर त्यांनी फिल्म्स पूर्ण केल्या म्हणून. परफेक्ट नाही, पण पूर्ण. जग इंटेन्शनला रिवॉर्ड करत नाही, जग फिनिश्ड गोष्टींना रिवॉर्ड करतं. क्वालिटी जॉबसाठी फक्त क्राफ्ट्समनशिप नव्हती, ती सेल्फ रिस्पेक्ट होती. या पुस्तकात किस्से आहेत की तो मशीनच्या आतल्या भागांवरही ऑब्सेस करायचा, जे ग्राहक कधीच पाहणार नव्हते. त्याचं कारण साधं होतं. जर तुम्ही स्वतःचा आदर करत असाल तर आत कचरा भरत नाही. क्रिएटिव्हिटीला या पुस्तकात गूढ बनवलं नाही, ती कनेक्शन बनवतं. टेक्नॉलॉजी, आर्ट, म्युझिक, झेन, स्टोरी टेलिंग. जॉब्सच्या आयुष्यात डॉट्सनी भरलेली होती आणि ओरिजिनॅलिटी त्या डॉट्स जोडण्यातून आली. जर तुमचं आयुष्य अरुंद असेल तर तुमचे आयडियाजही अरुंद असतील. जॉब्सने क्युरिओसिटीसाठी परवानगी मागितली नाही, त्याने ती फॉलो केली. हे पुस्तक हेही लपवत नाही की खोलवर केअर करण्याची किंमत असते. जॉब्स कठीण होता, डिमांडिंग होता, कधीकधी असह्य होता, पण उदासीनतेतून कधीच महान गोष्टी निर्माण झाल्या नाहीत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जॉब्सने आधी स्वतःला शोधलं नाही, त्याने आधी गोष्टी बनवल्या. ॲपल 1, ॲपल 2, मॅक, नेक्स्ट, पिक्सार. ॲपलमध्ये पुनरावर्तन. त्याची ओळख कृतीतून तयार झाली, विचारातून नाही. आणि शेवटी मृत्यू. भीती म्हणून नाही, लेन्स म्हणून. मृत्यूने दिखावा काढून टाकला, काय खरंच महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केलं आणि आठवण करून दिली की वेळ मर्यादित आहे. मेक समथिंग वंडरफुलचा शेवटचा संदेश असा आहे की जर तुम्ही निर्माण करू शकत असाल, जर तुमच्याकडे टेस्ट असेल, जर तुमच्यात केअर करण्याची क्षमता असेल आणि तरीही तुम्ही काही चांगलं निर्माण करत नसाल, तर ते एक प्रकारचं अपयश आहे. हे पुस्तक तुम्हाला काय बनवायचं ते सांगत नाही, ते तुम्हाला हे सांगतं की जेव्हा तुम्ही निर्माण करू शकत होता तेव्हा काहीच न बनवणं हा एक निर्णय आहे आणि त्या निर्णयाची जबाबदारी तुमची आहे. जर हा विचार, हा दृष्टिकोन, ही खोली तुम्हाला पटत असेल आणि तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओज हवे असतील जे वरवरच्या ॲडवाईस पलीकडे जाऊन खरी मुळं उघड करतात, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही फक्त सुरुवात आहे.